नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. धक्कादायक. कोल्हापूर सांगलीतील 4 जण दहशतवाद्यांच्या संपर्कात. एटीएसच्या छाप्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेचा प्रमुख शहजाद भट्टी याच्या समवेत सोशल मीडियावर राज्यातील काही तरुण संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. या धक्कादायक माहितीनंतर एटीएस कडून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये छापा टाकण्यात आला. 2 जिल्ह्यासह राज्यात 150 ठिकाणी एटीएसने छापा टाकत तरुणांची कसून चौकशी केली. दरम्यान कोल्हापूर, कवटेमहाकाळ, तासगावमधील चौकांना पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता या चौकांनाही शहर न सोडण्याचे फक्त सूचना देण्यात आल्या आहेत. दहशतवादी संघटनेची सोशल मीडियावरून संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर राज्यभरातील पथकाने एकाच वेळी सकाळी 7 वाजण्यापासून या कारवाईला सुरुवात केली. जवळपास 56 पथकाने 112 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तरुणांचा देखील समावेश आहे. मागील 2 वर्षापूर्वी कोल्हापुरातील एका मध्यवर्ती ठिकाणी आणि हुपरीतील एका ठिकाणी एटीएस कडून छापे टाकण्यात आले होते. याची माहिती नागरिकांना कळाल्यानंतर हुपरीतील व्यक्तींच्या घरावर जमावाकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी मात्र पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत तपास सुरू ठेवला आहे.